महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नेरळ खांडा येथे महिलेचे गंठन लांबून चोर पसार। नेरळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल। नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील खांडा येथील तुळशी गृह संकुलनासमोर माथेरान बसची वाट पाहत बसलेल्या महिलेचे 2 तोळे सोन्याचे गंठन मोटरसायकलवरून आलेल्या 2 चोरट्यांनी गळ्यातून हिसकावून चोर पसार झाल्याची घटना घडली असून सदर घटना ही नागरिकांच्या समोर घडल्याने मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे। तर पीडित महिलेने धाव घेत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। माथेरान येथे राहणारी 45 वर्षीय महिला आखाडे ही आपल्या पतीसोबत नेरळमधून माथेरान येथे जाण्यासाठी नेरळ खांडा येथील तुळशी गृह संकुलनासमोर माथेरान बसची वाट पाहत उभी होती, परंतु बसला येण्यासाठी उशीर असल्याने आखाडे यांचे पती हे बाजूला खरेदीसाठी गेले होते, तर सदर महिला ही बस स्टॉपच्या कटड्यावर बसली होती। यावेळी अर्धवट तोंड झाकलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणाने आखाडे या महिलेच्या जवळ येत गळ्यातील 70,000 रुपये किमतीचे 2 तोळ्याचे सोन्याचे गंठन चोरून सदर चोरटा हा तुळशी गृह संकुलनात असलेल्या युनियन बँक समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर बसलेल्या तरुणाच्या मागे बसून पसार झाला। सदर घटना 31 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेसंदर्भात सदर महिलेनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हेगार रजिस्टर नंबर 79/2023 भादवी स कलम 392 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तर घटनास्थळाची नेरळ पोलिसांनी पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अर्धवट तोंड बांधून आलेला चोर हे कैद झाले असून सदर चोर हे बदलापूरच्या दिशेने गेले असल्याचे पोलिसांकडून प्राथमिक अंदाज लावत सदर गुन्ह्याची उकल करण्यासाठी आपली तपास चक्रे फिरवली आहेत। तर सदर गुन्ह्याचा तपास हा नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई श्रीकांत राजाराम काळे हे करीत आहेत। तर भर दिवसा मोटरसायकलवर आलेल्या चोरांनी नागरिकांची वर्दळ असलेल्या रस्त्यावरच गंठन चोरी केल्याने मात्र नेरळमध्ये सोनसाखळी चोरांची दहशत वाढल्याची व नागरिकांच्या देखत सदर घटना घडली असल्याने तसेच नागरिकांनी कोणत्याही प्रकारची सतर्कता दाखवली नसल्याने मात्र चोरांना पळून जाण्यास सोपे झाले असल्याची चर्चा सुरू आहे। तर सदर गुन्ह्याची उकल नेरळ पोलीस कशा प्रकारे करणार याकडे मात्र नागरिकांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।